धामणगावमध्ये स्वस्त धान्य दुकानात गोंधळ, सरकारच्या योजनेपासून गोरगरीब वंचित, वाढता संताप। बार्शी तालुक्यातील धामणगाव दू येथे गोरगरिबांसाठी असलेल्या स्वस्त धान्य दुकानात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे। केंद्र सरकार मोफत धान्य वाटप योजना राबवत असताना गावातील अनेक कुटुंबांना अनेक महिन्यांपासून, काहींना तर वर्षानुवर्ष धान्य मिळालेलेच नाही। गावातील माणिक महादेव गाडे यांच्या नावावर असणाऱ्या या सरकारमान्य रेशन दुकानाबद्दल ग्रामस्थांनी सातत्याने तक्रारी दिल्या, तरीही परिस्थितीत काहीच बदल झालेला दिसत नाही। अखेर ग्रामस्थांनी आपला संयम सोडून वैराग धान्य गोडाऊनमध्ये धाव घेत ही संपूर्ण बाब महसूल प्रशासनासमोर मांडली। तक्रार मिळताच वितरण अधिकारी सतीश जोशी यांनी तातडीने धामणगाव येथे भेट देऊन रेशन धारकांचे प्रत्यक्ष ऐकून घेतले। अनेकांना इष्टांक मंजूर असूनही त्यांच्या नावावर धान्य देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले। काहींच्या बाबतीत ओळख निश्चिती प्रक्रिया महिनोमहिने प्रलंबित असल्याने त्यांना धान्य थांबवण्यात आले आहे। या गंभीर बाबीची माहिती तहसीलदार FR शेख यांना देण्यात आली असून धान्य न मिळालेल्या सर्व लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात बोलावून सविस्तर चौकशी करून प्रत्येक वंचितांना लाभ देण्यात येईल असे सांगितले। शासन नियमानुसार नवीन शिधापत्रिकेची ओळख पडताळणी आवश्यक असली तरी प्रत्यक्षात अनेक नागरिक महिनेभर सरकारी कार्यालयांचे फेरे मारत आहेत, पण मशीनवर अंगठा न घेतल्याने त्यांचे प्रकरण हे अडकून आहे। या गैरव्यवस्थेमुळे विधवा, परित्यक्त्या, निराधार महिला, पुरुष आणि मजुरीवर जगणाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे। ज्यांच्यासाठी सरकारने मोफत धान्य योजना सुरू केली त्यांनाच लाभ मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे। महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार ज्यांचा इष्टांक मंजूर आहे त्यांना धान्य मिळालेच पाहिजे। तक्रारींची चौकशी करून दोषींवर कारवाई अनिवार्य आहे। गावातील शेकडो कुटुंबाच्या उदरनिर्वाहाशी संबंधित या धान्य वितरणातील अनियमिततेमुळे स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता व पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। ग्रामस्थांनी तात्काळ कारवाई आणि नियमित धान्य वितरण पुन्हा सुरू करण्याची मागणी जोरदारपणे केली आहे। मी धामणगाव येथील रहिवासी असून मंगेश अण्णासाहेब मसा गेले वर्षभर झालं धान्य मिळत नाही। आम्हाला नवीन रेशन कार्ड काढलेलं आहे, तरी तिथे गेलं तर ते अंगठा बसत नाही, काय बसत नाही। जुनी मिशन आहे, तिथे गोरगरिबाला बसावं लागतं नंबरला, तरी हे माल देत नाही। तेव्हा काय करते करा असं उद्धट भाषा बोलतो धामणगावचं रेशन दुकानदार, तरी आम्हाला माल मिळावा अशी विनंती। नाही मिळाला तर आम्ही उपोषणाला बसू। बोल मी सकाळी अंगठा करायला गेलतो, त्याने आम्हाला सांगितलं की मिशन चलत नाही, काय चलत नाही, संध्याकाळी या, उद्या सकाळी या, नंतर येतो, तुमचा माल वरनं पाठवलेला नाही, काही नाही। साहेबाला बघू, साहेबाला फोन करतो, साहेबाने फोन केल्यावर तुम्हाला माल देतो, असे कार्ड बोगस आहेत, असे वगैरे वगैरे भाषा काय बोलतात। खाली महाबू बागवान रेशनचा माल मिळतोय का? नाही मिळत। कधीपासून? 4 वर्ष झाले मालच नाही। मग पाठपुरावा केला का? केलंय पोरांनी। आता साहेब माझं वडील आपण आहे 2009 पासून आता इथं विचारलं आम्ही किंवा सरपंचला विचारलं किंवा यांना रेशन वाटणार आहे, त्यांनी म्हणतात रेशन तुम्हाला नाही। आम्हाला अजून पत्रेने रेशन दिलं नाही। काय कारण आहे आपल्याला ते विचारून घ्यायचं, तरी कामात करायला दिलंय, चालू आहे। कॉलेजात मॅडम नाही, कोण नाही, असं करून आम्हाला डावलवलं हे सगळं। किती वर्ष? 2009 पासून रेशन नाही। आता 2009ला फादर म्हणजे वडिलाचं पॅरेज झालेला, त्यांना आपण आहे तेव्हापासून यांना रेशन नाही। आम्हाला रेशन कार्ड आहे का? रेशन कार्ड आहे, बघू दिले रेशन कार्ड, त्याचा काय ऑनलाईन काय पुरावा नाही, काय नाही, काय नाही। 12 अंकी नंबर वगैरे 12 अंकी काहीच नाही दिले, नुसतं कार्ड दिले। करून घ्या, कुठे गेलो की कसं ह्यानी करून देतो, मला दिलं नाही अजून करून, पुढे टाकलं आणलं आता। जबाबदारी कोणी घेतली होती? रेशन कार्ड घेतली दुकानदारांनी। आणि अजून वाटला दुसरा बी दवाखाना सर्टिफिकेट आहे, त्याच्यावर बी काय नाही। आता साहेब मला घेऊन या ऑफिसला, बघू काय आहे। आणि असं डुप्लिकेट आहे, मला डुप्लिकेट नाही सर, मला 10 वर्ष झालं वाटलं तर असं झालं, म्हणजे 10-15 वर्ष आखे गावाला माहिती आहे म्हणलं। 15 वर्ष झालं मी 17 धान्य दुकान चालू बायनवर परवाना जी समस्या आजची होती। नवीन कारधारकाला तातडीने माल मिळत नाही, 1 ते 2 महिने व्हेरीफाय झालं पाहिजे थंब घेऊन, तेव्हा धान्य आपल्याला वाढवून मिळतं। काही जणांना थंब लागत नाहीत, काही जणांचं त्यांच्या थंब त्यांच्या घरातले सदस्य आल्यानंतर आम्ही देतोच थंब घेऊन। दररोज दुकान उघडत नाही म्हणे दिवसा? धान्य आले दुकान चालू असतं, सकाळी 7ला उघडले, मला संध्याकाळीपर्यंत असतं दुकान। थंब आधी घेता म्हणे तुम्ही बरेच दिवस? बरेच दिवस नाही, दिवस एका दुसरा दिवस नाही, ते लगेच 2 पण टाकतो। इष्टांकाप्रमाणे माल येतो, तुम्हाला जाता देता का? पण कमी जास्त होतच, त्या कारण आपल्या थंबवर अवलंबून आहे ना, काय लोक राहिले असेल, काय गावाले असेल, काय राहणार त्या कामामुळे राहिले असेल। मग अचानक इतक्या लोकांचा उद्रेक कसं काय झाला? हे उद्रेक म्हणजे हे नवीन कार्ड काढले त्यांची। किती आहेत अशी? असे आहेत 55 काहीतरी आहेत, 55 60 काहीतरी आहेत। त्यांना मिळेल का? मिळेल, आता ते थंब आता घेतलेत मी, आता पुढल्या वेळेस स्टँग वाढून मिळेल मला।
डुप्लिकेट रेशन कार्ड वगैरे असं काय आहे का?